सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र ढवळून निघतोय. आपण पाहिलं असेल यातील मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येते आणि यासाठी बीड आणि परभणीत खरं तर जन आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला होता आणि तसाच मोर्चा आज पुण्यात देखील पार पडतोय. मी आता पुण्यातील लाल महाल समोर आहे आणि या ठिकाणी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. इथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ते मराठा बांधव असतील एकत्र होण्यास सुरुवात झाली आहे. यातील काही लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत. ताई, काय सांगाल, नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे की जे संतोष देशमुख यांना जे मारेकरी आहेत त्यांना नक्कीच ती शिक्षा मिळाली पाहिजे आणि त्या गोष्टीला आम्हाला त्याच्या गोष्टीसाठी न्याय मिळाला पाहिजे. परंतु आता पोलिसांनी जे कोणी मारेकरी आहेत, जे कोणी आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यांना अटक तर केली आहे. हो, अटक केली, पण पुढे त्या शिक्षेचं काही म्हणजे फॉलो पण अटक पण करून काही उपयोग नाही. पुढे त्याला फॉलो पण झाला पाहिजे ना. कुठून आलात? मी पुण्यातनच आहे. ओके, तुमचं नाव सांगा मला. तुम्ही काय आरोपी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे असं जे बोर्ड आहे, फ्लेक्स आहे, त्या घेऊन या ठिकाणी उभे आहेत. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव सायली, मी पुण्यातलीच आहे. माझा असा प्रश्न आहे की पुणे हे विद्येचं माहेर मानलं जातं. इथे विद्यार्थी येतात, बाहेरून येतात आणि हे जे आरोपी आहेत हे पुण्यात सापडले गेलेत. तर पुण्यात विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं की नाही घ्यायचं, आणि घ्यायचं तर मग पुढे हेच शिकायचं का यांच्याकडून? आणि जी युवा पिढी आहे त्यांना बंदुकी आणि गुंडेगिरीमध्ये ढकललं जात आहे. तर काय म्हणजे आमचं भवितव्य काय आहे युवा लागली की पुण्यासारख्या सिटी तर आपण पाहू शकता या ठिकाणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी हे जे नागरिक आहेत ते करताना दिसत आहेत. तुम्ही कुठून आला, तुमचं काय म्हणणं काका? मी पुणे. बरं, काय सांगता, कशासाठी या ठिकाणी जमा झाला तुम्ही आज? आज संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आम्ही सगळे इथे जमा झालेलो रस्त्यावर. त्यांना तिघांनाही कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे. बरं, सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. आतापर्यंत ते का फरार होते? का सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, पण पोलिसांनी तर येथील आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना अटक केली. अटक केलेली आहे, परंतु जनतेला, सामान्य जनतेला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे. अटक केली त्यांना, पण सगळे पलंग बिलंग असे काय ते काही व्हीआयपी ट्रीटमेंट देतात त्यांना. ते काही कोण लागून गेले? ते त्यांच्या पैसे तुम्ही झुकताय का? सरकार झुकताय का त्यांच्या पैशी? हे आम्हाला असं बोलायचं. कारण का माहितीये का, आरोपींना तुम्ही नवीन पलंग दिले झोपायला. अशा आरोपींना जर चौकी जेलमध्ये जर पलंग मिळायला लागले तर गुन्हेगार वाढतील का राहतील हे सांगा. हे आमच्या पुण्यात डाग लागलाय. 20 दिवस जर आरोपी सापडले आणि ते पुण्यात सापडतात, मग त्या पुण्यात कुणी त्यांना सपोर्ट केला? कोण त्यांचा वरद असतंय का? आमच्या पुण्याला बदनाम करत त्यांनी षडयंत्र केले. आणि असे गुन्हेगार, ह्या गुन्हेगारांना ताबडतोब फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही समस्त पुणेकरांच्या वतीने मी विनंती करतो. आपण पाहिलं असेल संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर अनेक दिवस आरोपी जे आहे ते फरार होते. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. विधानसभेत देखील आमदारांनी याच्यावर आवाज उठवला आणि त्यानंतर कुठेतरी यातील तपासाची चक्र जी आहे ती पुढे सरकली. यातील प्रमुख आरोपी म्हणून वारंवार ज्याचं नाव घेतलं जातं तो वाल्मिक कराड, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. मात्र अजूनही खुनाचा गुन्हा का दाखल होत नाही अशी देखील एक मागणी जी आहे हे आंदोलन करताना दिसत आहेत. या खुनाच्या प्रकरणाविषयी खून 9 तारखेला झाला आणि 6 तारखेला हे आरोपी जे आहेत तर त्या आवाजा कंपनीच्या गेटवर गेले. तिथल्या दलित मागासवर्गीय बांधवाला मारहाण केली आणि त्याने त्याच्या बचावासाठी संतोषांना देशमुखांना फोन करून बोलवून घेतलं. आणि बोलून घेतल्यावर ते खेड्यात एक मन आहे, गावचं गावकरी गावचं गाडवळी, तसे ते बाहेर गावचे होते म्हणून गावातल्या लोकांनी 10-20 लोकांनी त्यांना मारहाण केली. मग हे मारहाण करताना कोणीतरी व्हिडिओ केला आणि व्हिडिओ ग्रुपला शेअर झाला. तर यांची जी दादागिरी होती, यांचे वाळूचे व्यवसाय, यांची राखेचे व्यवसाय, यांचे जे 2 नंबरचे व्यवसाय होते तिथं यांच्या स्टेटसला कुठेतरी डाग लागणार म्हणून यांनी राग डोक्यात धरून गावातीलच एका दलित बांधवाला हाताशी धरून, सिद्धार्थ सोनवणे नाव आहे त्याचं, त्याला देखील पोलिसांनी अटक केली. परंतु तुम्ही आता या मोर्चामध्ये सहभागी होताय, या मोर्चाच्या माध्यमातून तुमची सरकारकडे मागणी काय असणार आहे? आमची मागणी असेल की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन जे आरोपी असतील त्यांना अंडर ट्रायल चालवा. कारण यांना जर मोकळं सोडलं, उद्या जर जामीन दिला तर हे पुन्हा ह्या साक्षीदार जे आहेत, आज यांना जर जामीन दिला वाल्मिक कराडांना, तर हे आरोपी
साक्षीदारांना मारहाण करतील, त्यांना जीवे मारतील आणि ज्या वेळेस कोर्टाला फक्त साक्ष पाहिजे असती आणि साक्षीदार जर फुटले तर उद्या संतोष अण्णा देशमुख असे खूप महाराष्ट्रात होतील आणि यांची मजल एवढी आहे की तुम्ही आज बघू शकता बीड जिल्ह्यातील जे वाल्मिक कराडांचे जे सहकारी आहेत, जे त्यांना मानतात, ती लोक आज स्टेटस टाकलेत की बाप तो बाप रहेगा. तुम्ही म्हणताय ते बीड बिहार, अहो बिहार एवढं वाईट नाही. यांच्या कमरेला, प्रत्येकाच्या भिकारचोट लोकांच्या कमरेला बंदूक आहेत, विना लायसन बंदूक आहे. तुम्ही बिहारला वाईट ठरू नका. बिहार एवढा वाईट नाही जेवढा महाराष्ट्र वाईट झालाय. रोज पाहिलं असेल बिहारच्या परिस्थिती, बीड मध्ये जी काही परिस्थिती आहे त्यावरून मागील काही दिवसांपासून सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते. तुम्हाला काय वाटतं? वाल्मिक कराड जो 20-22 दिवस फरार होतो आणि नंतर अचानक पोलिसांना शरण येतो, तर पोलीस त्यांना पकडू शकले नाहीत. कुठेतरी पोलिसांचा हलगर्जीपणा, पोलीस कमी पडले असं वाटतंय. महाराष्ट्रातलं पोलीस दल हे अत्यंत चांगलं असताना आम्हाला खेद वाटतो आणि त्यातूनही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे देखील एक कार्यक्षम आहेत असं आम्हाला वाटतं. पण या ठिकाणी त्यांचा कार्यक्षमता बंद पडलेली आहे, थांबलेली आहे. कारण बीड सारख्या ठिकाणी झालेला अत्याचार हा निर्गुण खून आहे. हा खून नव्हता तर याला छळ करून मारला. 300 पेक्षा जास्त जखमा त्या ठिकाणी संतोषवर झाल्या आणि त्यानंतर आज 25 दिवस झाले तरी अन्याय अजून चालूच आहे. बीड मध्ये जी घटना घडली ही आज देशभर लाजिरवाणी असणारी झालेली आहे आणि प्रामुख्याने बीड मधला जो मास्टर माइंड आहे आणि त्याही पेक्षा त्या मास्टर माइंडचा जो मास्टर माइंड आहे की त्या धनंजय मुंडेला कुठल्याही परिस्थितीत खुनाच्या आरोपात त्यांना दाखल करून घ्यावं, अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठला जाईल. आणि आज आम्हाला असं रंगवते की जातीय गोष्ट करतो. आम्ही कुठल्या जातीसाठी करत नाही, आम्ही आमच्या संतोषसाठी करतो आणि ज्या सोनवण्यांनी केलं त्याच्यासाठी करतोय. बरं, तुमचं काय म्हणणं? सर, माझी एक लोकमतच्या माध्यमातून सरकारला माझा प्रश्न आहे, जर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी धमकवत असेल तर न्याय नेमका कुणाकडे मागायचा? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आरोपी हा संतोष देशमुखांच्या बंधूला दमदाटी करतो आणि बीड जिल्ह्यातला राहिला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, सगळीकडे हेच चाललंय. जसे आमच्या बांधवांनी सांगितलं की बंदूक घेऊन प्रत्येक जण दादागिरी करतो, हे कुणाच्या याच्यामुळे करतो? हा माझा प्रश्न आहे सरकारला. आणि गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. मी देखील एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मात्र बीड जिल्ह्यात जे चाललंय ना हे कुणालाही पटणार. इंग्रजाच्या काळात देखील अशी दडपशाही, दादागिरी नव्हती. बिहारला नाव ठेवूच नका. बीड जिल्ह्यात इतकी वाईट परिस्थिती. आणि दुसरी एक मागणी माझी प्रमुख अशी आहे, बीड जिल्ह्यातील सर्व अधिकारी हे दबावाखाली आहेत, दडपणाखाली आहेत. त्याच्यामुळं हा जो न्यायालयीन कोर्टाचा निर्णय आहे किंवा जे केस आहे ही पुण्यात चालवावी अशी आमची मराठा समन्वयकातर्फे मागणी आहे. आपण पाहू शकता मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांना खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात ढवळून निघाला आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील दादागिरी असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्यानं चव्हाट्यावर येतोय आणि येथील आरोपींवर संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात जे कोणी आरोपी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून होताना दिसते. आपण पाहिलं असेल याच्या आधी बीड आणि परभणीत अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि आज त्याच धर्तीवर पुण्यात देखील या भव्य अशा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.